नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC स्टडी पॉईंट डॉक्टर विकास वाघमारे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजपासून महत्त्वपूर्ण एक सुरुवात आपण करत आहोत की आजपासून पॉलिटीला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करत आहोत. लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला वाचण्याची गरज पडणार नाही, तेच संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण सुरुवातीपासून घेणार आहोत, ज्याचा सर्व परीक्षार्थ्यांना फार महत्त्वपूर्ण असा फायदा त्याचा होणार आहे. सर्वांनी याच्यावरती याचा फायदा घ्यावा, याचा लाभ घ्यावा असं माझं म्हणणं राहील. तुम्हाला खूप सारा वेळ तुमचा याच्यामध्ये वाचेल. तुम्ही स्पीड वाढवून हा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये कुठलीच कन्सेप्ट सुटणार नाही आणि परीक्षेला जे काही प्रश्न पडतील ते याच्यातून पडतील, 100% पडतील. आजचा जो विषय आहे आपला तो बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट फर्स्ट आहे. बॅकग्राऊंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट फर्स्ट, भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी भाग पहिला. या अनुषंगानं आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे आता हे 1 बाय 1 सगळे जे कायदे आहेत हे सगळे कायदे घेणार आहोत. जसं 1773चा कायदा असेल, 84चा कायदा असेल, किंवा 61चा असेल, 9चा असेल, 19चा असेल, 35चा असेल, हे सगळे कायदे आपण 1 बाय 1 पार्ट्स फर्स्ट, सेकंड, थर्डमध्ये घेणार आहोत. याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. तुम्ही या गोष्ट लक्षात. आज जे आपण माहिती घेणार आहोत त्या संदर्भामध्ये थोडीशी सांगत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रिटिश जे आहेत ते भारतामध्ये 1600 मध्ये व्यापारी म्हणून आलेले होते. इसवी सन 1600 मध्ये इंग्रज लोक भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि या ब्रिटिशांना इंग्लंडची राणी एलिझाबेथ फर्स्टने व्यापाराचा परवाना दिला. म्हणजे एलिझाबेथ फर्स्ट या महाराणीने काही ब्रिटिश लोकांना व्यापाराचा परवाना दिला आणि ते लोक भारतात आले 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून. ॲक्च्युली त्यांनी 1599 मध्ये स्थापन केली, पण ते 1600 मध्ये इथं स्थापन करून त्यांनी व्यापाराला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. हे जे 1600 मध्ये आलेले लोक आहेत, ही ईस्ट इंडिया कंपनी जी स्थापन झालेली आहे, ही ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी म्हणून काम करत होती. परंतु 1765ला कंपनीला काय झालेलं आहे, दिवाणी स्वरूपाचे अधिकार आणि महसुलाच्या संदर्भामध्ये सामान्य न्यायाचे अधिकार मिळालेले आहेत. सुरुवातीला व्यापारी असणारी कंपनी, या कंपनीला 1765 मध्ये दिवाणी स्वरूपाचे अधिकार मिळाले आणि महसुलाच्या संदर्भामध्ये सामान्य न्यायाचे अधिकार मिळालेले आपल्याला दिसून येतात. आणि हे जे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले ते मिळालेले आहेत बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये मिळालेले होते. म्हणजे सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी ही प्रादेशिक कंपनी होती, एक रिजनल सत्ता होती, एक रिजनल पॉवर होती. आणि या रिजनमध्येच म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसामध्येच त्यांना काय मिळालेले आहेत, दिवाणी स्वरूपाचे अधिकार आणि महसुलाच्या संदर्भात सामान्य न्यायाचे अधिकार मिळालेले. पुढे 1858 मध्ये या ब्रिटिशांच्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये बंड झालं आणि बंड झाल्याच्या नंतर भारतातली जी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती ती संपुष्टात आली. म्हणजे 1858ला ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि भारताची जी सत्ता आहे ती ब्रिटनच्या राणीकडे म्हणजे ब्रिटनच्या राणीच्या हातामध्ये गेली. आणि 1858च्या नंतर डायरेक्ट पार्लमेंटचं राज्य आपल्या भारतामध्ये सुरू झालं. ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत, 1858 ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत भारतावरती इंग्लंडच्या पार्लमेंटचं किंवा ब्रिटनच्या राणीचं राज्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि 1947ला आपण स्वतंत्र झालं. स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्याला संविधानाची गरज भासली आणि पहिल्यांदा संविधानाची गरज जी आहे ते मानवेंद्रनाथ रॉय यांनी याची आवश्यकता सांगितलेली आहे. 1934 मध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला संविधान लागेल आणि संविधान सभा जी आहे ती 1946 मध्ये स्थापन करण्यात आली आणि भारतीय संविधान जे आहे ते 26 नोव्हेंबर 1949ला मंजूर झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधान जे आहे ते आपलं लागू झालेलं आपल्याला दिसून येतो. परंतु हे जे आत्ताचं संविधान आहे, आत्ताच्या संविधानामध्ये आपल्याला माहिती आहे की मूळ संविधानामध्ये आपल्या 22 विभाग होते, 395 कलम होते, 8 परिशिष्ट होते. हे जे 395 कलम, 22 विभाग, 8 परिशिष्टाचं जे काही संविधान आहे, या संविधानाची मुळं ब्रिटिश साम्राज्यामध्ये आपल्याला सापडतात.
म्हणजे भारतीय संविधानाची मुळं जी आहेत ती ब्रिटिश साम्राज्यामध्ये सापडतात. कारण काय काय ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, ब्रिटिश भारतामध्ये आल्याच्या नंतर ब्रिटिशांनी राज्यकारभार करण्यासाठी एका कायदेशीर चौकटीवर आधारित संस्था आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा विकास केलेला होता. म्हणून आताच्या संविधानाचं जे काही मुळं आहेत ते या कायदेशीर संस्था आणि प्रशासकीय कार्यपद्धतीच्या विकासामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणून आपल्याला त्याचा जो क्रम आहे तो पाहणं गरजेचं आहे. म्हणून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ईस्ट इंडिया कंपनीचं जे राज्य होतं भारतामध्ये ते 1773 ते 1858 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य भारतामध्ये होतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची. 1773 ते 1858. पुढे याच्यामधला सर्वात महत्त्वाची जी घटना आहे ती रेग्युलेटिंग ॲक्टची आहे. 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे याच्या संदर्भातली घटना आहे, जी की संविधानाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट हा भारतातला पहिला कायदा आहे ज्याच्या संदर्भामध्ये ज्याची दखल घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. म्हणून भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये या 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. हा जो कायदा आहे हा कायदा मुळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आलेला होता, ब्रिटिशांनी पास केलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीला नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारनं रेग्युलेटिंग ॲक्ट पास केलेला होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. आणि दुसरी गोष्ट आहे की या कायद्याने काय केलेलं आहे, कंपनीचे राजकीय आणि प्रशासकीय कार्य कोणते आहेत याच्यामध्ये त्यांनी फरक केलेला आहे, कार्य ठरवून दिलेले आहेत. पहिल्यांदा कायद्यानं 1773च्या कायद्यानं राजकीय कार्य कोणतं आणि प्रशासकीय कार्य हे ठरवून देण्याचं दिसून येतो आपल्याला. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा, सत्ता विभाजनाचा सिद्धांत पहिल्यांदा इथं लागू झालेला दिसतो आपल्या भारतामध्ये. 1773च्या ॲक्टनुसार जो मॉन्टेस्क्यूनं जो सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत या ठिकाणी आपल्याला इथं अल्प प्रमाणामध्ये लागू झालेला आपल्याला दिसून येतो, तो 1773च्या ॲक्टनं. आणि तिसरा जो आहे तिसरा जी महत्त्व आहे या कायद्याचं ते आहे, या कायद्याने केंद्रीकृत प्रशासकीय रचनेचा पाया घालण्यात आला. सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम डेव्हलप करण्यात आली. इथून जे आहे तिथं या ठिकाणी त्याचा पाया घालण्यात आला. आणि अशा प्रकारे या कायद्याचं जे महत्त्व आहे या आपल्या सगळ्या परीक्षेच्या अनुषंगानं फार महत्त्वपूर्ण आहे. लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिश सरकारनं रेग्युलेटिंग ॲक्ट पास केला होता. 1773च्या कायद्याने पहिल्यांदा राजकीय आणि प्रशासकीय कार्य ठरवून दिलेली आहेत. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 73च्या कायद्यानं केंद्रीकृत प्रशासकीय रचनेचा पाया या ठिकाणी भारतामध्ये घातलेला आहे. या 73च्या कायद्याची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचीत आपल्याला. याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे बघा, काय वैशिष्ट्य आहे की 1773च्या कायद्याने बंगालचा जो गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आता सर्वांनाच माहिती आहे की बाबा पहिल्यांदा ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले होते त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्ह हा गव्हर्नर होता, पहिला गव्हर्नर होता. रॉबर्ट क्लाईव्ह वॉज द फर्स्ट गव्हर्नर ऑफ बेंगॉल. बेंगॉलचा पहिला गव्हर्नर होता. परंतु नंतरच्या काळामध्ये काही कालावधीच्या नंतर 1773ला जे आहे ते या ठिकाणी रेग्युलेटिंग ॲक्ट पारित करण्यात आला. आणि या रेग्युलेटिंग ॲक्ट पारित केल्याच्या नंतर बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. अशा प्रकारे पदामध्ये वाढ करण्यात आलेली आपल्याला दिसून. बंगालचा गव्हर्नर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आणि या 1773च्याच कायद्यानं काय झालेलं आहे, गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 जणांची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे आताचं मंत्रिमंडळ म्हणता येईल आपल्याला. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मीन्स आताची कार्यपालिका. आताचं जे मंत्रिमंडळ आहे त्याचं संक्षिप्त रूप जे आहे ते ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असं म्हणता येईल आपल्याला, गव्हर्नर जनरलची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. किंवा त्याला उलटं बोलायचं झालं तर 1773च्या गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचं विस्तारित रूप म्हणजे आजची कार्यपालिका, मंत्रिमंडळ, हे लक्षामध्ये ठेवता आपल्याला ठेवून घ्या. म्हणून हे या अनुषंगानं फार महत्त्वाचं आहे की या कायद्याने गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 जणांची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आलेली होती. आणि बंगालचा जो पहिला गव्हर्नर जनरल होता तो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल आहे वॉर्न हेस्टिंग, हा या कायद्यानं पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. मी तुम्हाला सांगितलं बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉर्न हेस्टिंग हा 73च्या कायद्याने बनलेला आहे. हे भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये पहिली घटना आहे. हे 73च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे ज्याचा प्रभाव आणि परिणाम आतापर्यंत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. जर पॉलिटीचे अभ्यासक विद्यार्थी असतील तर त्यांना हे दिसून येईल. ते दुसरं आहे बघा, 2 नंबरचं काय वैशिष्ट्य याचं की या 73च्या कायद्यानं काय झालं, मुंबई
व मद्रास या दोन प्रेसिडेन्सीची स्थापना गव्हर्नरच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. बघा, अगोदर कुठं गव्हर्नर होता? बंगालमध्ये गव्हर्नर होता. 73च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर पद कॅन्सल केलं आणि गव्हर्नर जनरल बनवलं, बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि बंगालचा गव्हर्नर जनरल बनल्याच्या नंतर मुंबई आणि मद्रास या दोन प्रेसिडेन्सी स्थापन करण्यात आल्या आणि त्याचं नेतृत्व जे आहे ते गव्हर्नरला करायला सांगितलं. म्हणजे या ठिकाणी दोन एक महत्त्वाचे प्रॉव्हिन्स किंवा प्रेसिडेन्सी स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. एक मुंबई आणि मद्रास, आणि मुंबई आणि मद्रास प्रेसिडेन्सीवर देखरेख ठेवण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला मिळालेला दिसतो आपल्याला, म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलला. मुंबई आणि मद्रास या दोन प्रेसिडेन्सी गव्हर्नरच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आल्या आणि गव्हर्नरच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मुंबई आणि मद्रास या दोन प्रेसिडेन्सीवर देखरेख ठेवण्याचं काम किंवा अधिकार जो आहे तो गव्हर्नर जनरलला या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो, बंगालच्या गव्हर्नर जनरलला प्राप्त झालेलं. पूर्वी काय होतं? पूर्वी तिन्ही प्रेसिडेन्सीज ज्या आहेत त्या स्वतंत्र होत्या आणि त्या एका सूत्रात 1973च्या कायद्याने बांधल्या गेलेल्या आहेत. अगोदर ज्या आहेत त्या तिन्ही ज्या आहेत ते वेगवेगळ्या होत्या. मुंबई, मद्रास आणि आपली बंगाल ह्या वेगवेगळ्या होत्या प्रेसिडेन्सीज, त्याला एका सूत्रामध्ये त्यांनी बांधलेला आपल्याला दिसून येतो. तिसरा आहे, सर्वात महत्त्वाची घटना या देशामध्ये घडलेली आपल्याला, की या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार 1774 आपल्या देशामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. लक्षात ठेवा, ही फार महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे. अगोदर काय कोर्ट वगैरे काय भानगडी नव्हत्या. या ठिकाणी काय होतं? पहिलं सुप्रीम कोर्ट 1774ला पहिल्यांदा या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे. आणि त्यावेळेस एक सरन्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते, हे लक्षामध्ये राहू द्यायचं. आजच्या घडीला जर बघितलं आपण तर एक सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश असे एकूण 34 न्यायाधीश आहेत आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे याची सुरुवात कधी झालेली आहे? 73ला झालेली आहे. 73ला काय होता? एक सरन्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते. आता किती आहेत? एक सरन्यायाधीश आणि इतर 33, म्हणजे असे मिळून 34 न्यायाधीश आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, हे लक्षामध्ये ठेवा. 74ला पहिल्यांदा आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. कुठं झाली ती? कलकत्त्यामध्ये झाली. आणि त्यातला पहिला सरन्यायाधीश जो होता तो लॉर्ड इम्पे होता. हा इम्पे जो आहे तो हेस्टिंगचा क्लासमेट होता असं म्हणतात. वॉर्न हेस्टिंग वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. जो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता त्याचा मित्र लॉर्ड इम्पे. नंतर ते फार इतिहासामध्ये गेल्याच्या नंतर आपण त्याला व्यवस्थित बघूयात, फार मस्त मजेशीर आहे ते, त्याला आपण बघूयात नंतर. ओके, कोई बात नाही, आगे बढ़ते. याच्यामध्ये चौथा महत्त्वपूर्ण हा आहे की या कायद्यानुसार 73च्या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रक मंडळाची स्थापना ब्रिटिश सरकारकडून करण्यात आली. खास गोष्ट आहे बघा, नियंत्रक मंडळाची स्थापना ब्रिटिश सरकारकडून या 73च्या कायद्यानुसार करण्यात आली. आता नियंत्रण कोणावर ठेवायचं? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर ठेवायचे. हे सिंपल गोष्ट आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार झाली. आणि या नियंत्रक मंडळाकडे काय काम सोपवलं? की कंपनीकडून महसूल, सरकारी, सार्वजनिक आणि संरक्षणासंबंधीचे सर्व अहवाल सादर करावे लागत असत. बघा, म्हणजे नियंत्रक मंडळाकडे कंपनीला महसुलाचे, सरकारी आणि संरक्षणासंबंधीचे सर्व अहवाल जे आहेत ते या नियंत्रक मंडळाकडे सादर करावं लागत. आणि पाचवं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की या 73च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं ईस्ट इंडिया कंपनीच्या नौकराला खाजगी व्यापार करण्यास बंदी घातली. आणि असं म्हणतात की 1773च्या ॲक्टनं भ्रष्टाचारावर नियंत्रण बसविलं. ब्रिटिशांनीच भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत होते. इथं यायचं आणि अचानकच तिकडे जाऊन श्रीमंत व्हायचे हे लोक. अशा प्रकारे हा जो कायदा आहे 73चा कायदा एक प्रकारे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी पण कायदा वापरलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. जर मी अशा प्रकारे बघत असेल म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण बसविण्याच्या दृष्टिकोनातून हा 1773चा कायदा या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट संपूर्णपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला निश्चितच याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. तुम्ही वारंवार ऐका, 2च्या स्पीडनं ऐका. तुमचा वेळ अगदी नगण्य. मला वाटतं 30 एप्रिलला कंबाईनची एक्झाम आहे, राज्यसेवेची परीक्षा आहे. वेळ न दवडता तुम्ही आम्हाला फॉलो करा. आम्ही तुमची सगळ्या विषयाची तयारी करून देऊयात. आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.
हे एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.